हाय हॅलो नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ। आज मस्त छान छान फुलं आलेली होती आणि म्हटलं चला देवपूजेसाठी फुलं तोडून घेते। तर इथं व्हाईट गोकुर्णाचे फुलं आणि जास्वंदाचे फुलं मी तोडून घेतले आणि मला आज ना तूप पण करायचं होतं आणि खूप दिवसापासून म्हणजे गेल्या 5-6 दिवसापासून मी कैरी आणलेली होती इन्स्टंट लोणचं बनवण्यासाठी। तर ते पण मला बनवायचं आहे। तर आता मलई मी बाहेर काढून घेतली कारण की ती फ्रीजमध्ये असल्यामुळे खूप कडक असते आणि म्हणूनच तिला 1 ते 1.5 तास मी असं बाहेर राहू देईल। तोपर्यंत आपले जे कामं आहेत स्वयंपाक वगैरे करायचं ते मी करून घेणार। तर तिला झाकून ठेवते आणि मस्त ती नरम होईल, मग आपल्याला मिक्सरमधून फिरवता येते। आणि ही रात्रीची खिचडी उरलेली आहे, हिला मी आता गरम करून घेते म्हणजे माझं नाश्त्याचं काम होऊन जाईल। काळे चणे मी शिजवून ठेवले होते पप्पांसाठी, पण ते बोलले की नाही मला भूक नाही आहे, फ्रूट्स वगैरे खाल्ले त्याच्यामुळे आणि डायरेक्ट जेवणच करतील। आणि भाजीसाठी इथं मी मुगाची डाळ आणि तूरची डाळ शिजवून ठेवलेली आहे। गिलकं एकच होतं म्हणून म्हटलं रस्साभाजी करून घेते आणि हे जे चणे शिजवून ठेवलेत त्याचे मी सुक्की अशी भाजी करून घेईल मस्त तोंडी लावायला। अद्रक लसूण मी ठेचूनच टाकते रोजच्या भाजींसाठी, कारण की थोड्याशासाठी काय मग मिक्सरचं भांडं आपण भरायचं, म्हणून असं ठेचून घ्यायचं आणि ठेचलेल्या भाजीची चवही छान लागते। ज्या कुकरमध्ये चणे शिजवले त्याच्यातच ही भाजीची फोडणी पण करून घेते, म्हणजे जास्त भांडेही भरत नाही आणि आपले झटपट कामही होतं। शिजवलेली ही तूरची आणि मुगाची डाळ आहे, छान मऊसूत शिजवली तर ही भाजीला असा रस्सा जो आहे तो दाटसरही होते आणि चवही खूप छान लागते। तर ही अशी मस्त झटपट गिलक्याची भाजी तयार होते आणि गिलक्याची भाजी आहे म्हणून भाकर त्याच्यासोबत खूपच छान लागते, म्हणून भाकर बनवते। चपाती गिलक्याची भाजीसोबत सुकी राहिली तर ठीक असतं, रस्स्याची भाजी राहिली तर खास करून भाकर छान लागते, म्हणून मग बाजरीची भाकर मी इथं बनवून घेतलेली आहे। भाकरी झाल्या, स्वयंपाक करून झाल्यानंतर आता मी किचन आवरून घेतलं आणि जे मला तूप बनवायचं आहे त्याच्यात आता मी ते बनवून घेते। तूप बनवायचा अगोदर आपण ना ओट्यावर जर पेपर न्यूजपेपर असतो तो किंवा असा कपडा टाकून ठेवला ना तर ते ओटा चटचट होत नाही, चिपचिप होत नाही, कारण की दुधाचा तुपाचे जे शिंतोडे खाली पडतात त्याच्यामुळे ओटाही खराब होत नाही। त्यामुळे असं केलं तर तेवढं आपलं सोयीस्कर होतं। कोणतंही काम करण्या अगोदर त्याचा जो काम केल्याने जो पसारा होतो त्याच्यानेच आपल्याला ते काम करावं असं नाही वाटत। आता भरपूर जणांना तूप बनवायचं काम म्हणजे खूप असं कंटाळ्यासारखं असतं, खूप किचकट असतं, भांडे एवढे लागतात असं, त्याच्यामुळे मग हे असं कपडा वगैरे टाकून ठेवला तर तेवढं ते इझी होतं। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी मऊसूत झालेली मलई टाकली, थोडंसं पाणी टाकलं आणि मग त्याला छान असं फिरवून घेतलं आणि परत एकदा चमच्याने त्याला खाली वर करायचं, कारण कसं आहे मलई वरती येते आणि ते खालचं भांडं जे आहे पाते असतात मिक्सरचे ते फिरत राहतात आणि मलई बिलकुल हलत नाही, त्याच्यामुळे चमच्याने त्याला ढवळून द्यायचं। तर असं 2 ते 3 मिनिटं लागतात ते करायला, थांबत थांबत करायचं, 2 ते 3 वेळेस त्याला ढवळायचं आणि मग पाणी टाकायचं। अर्धी ते 1 वाटी पाणी टाकून छान परत अजून त्याला अर्धा 1 मिनिट मिक्सर छान फिरवून घ्यायचं आणि मग आपला वरती जो लोणी आहे तो तरंगायला लागतो आणि हा जो लोणी आहे हा एका भांड्यामध्ये काढायचा आणि चांगले 3-4 पाण्याने धुवून टाकायचं, म्हणजे तुपाचा वासही येत नाही, तुपाची टेस्टही बदलत नाही, तूप खूप टेस्टी लागतं। आणि लोणी स्वच्छच धुवायचा, भले मग ते पाणी जेवढं तुमचं व्हाईट निघत असेल तेवढ्या वेळेस तुम्ही ते लोणी धुवायचं। आज पाण्याची क्वांटिटी किती आहे त्याच्यावर पण ते डिपेंड असतं। तर इथं मी भरपूर पाण्याने लोणी धुवून टाकलेलं आहे, परत अजून एकदा घेते, अजून धुते, असं मी 3 ते 4दा केलेलं। आणि हे जे शेवटचं पाणी निघतं ना ते तुम्ही झाडांना ते टाकू शकतात। आता हे भांडं जे आहे मिक्सरचं हे फारच तुपाचं म्हणजे असं लोणीचं चटचट असं झालेलं असतं, तर याला गरम किंवा मग कोमट पाण्याने असं स्वच्छ धुवून घेतलं तर ते आतमध्ये जे पाते असतात त्याच्यामध्ये जो लोणी अडकलेला असतो तो पटकन विरघळतो आणि क्लीन होतो। थोडं पण जर तिथं लोणीचा अंश राहिला तर कुबट वासही येतो आणि बुरशीही लागते, म्हणून मग कोमट पाण्याने लगेच ते भांडे गोळा न करता
तेव्हाचं तेव्हा धुवून घेतलं. तर तेवढंच कसं आहे, दुसरे भांडे जर त्याच्यासोबत राहिले तर तेही तसेच चटवट होतात आणि म्हणूनच पटकन ते धुवून घेतलं. आपलंही काम पटकन होतं आणि आपलंच काम तेवढं इझी पण होतं. मिक्सरच्या मागच्या बाजूलाही मी ब्रशने असं घासून घेते, म्हणजे कसं आहे बिलकुल तिथं घाणही अडकत नाही. आपलं पाणी थोडंफार गळलेलं असतं ते मागची बाजूही चटचट होते, तीही होत नाही. म्हणून मिक्सरचं भांडं कधीही ब्रशने मागच्या बाजूला घासा, नेहमीच क्लीन राहतं, अजिबात तिथं घाण अडकत नाही. तर इथं मी तूपही कळवायला ठेवलेलं होतं आणि गॅस एकदम कमी ठेवलेला होता. आणि हे बघा लोणी विरघळायला लागलेला आहे. गॅस एकदम कमी ठेवायचं जर आपण काही काम करत असणार तर, नाहीतर मोठा गॅस राहिला तर हे जे आहे एकदम पटकन ओतू जातं. तुपाला छान चव येण्यासाठी मी मंजुळा टाकते आणि वेलदोळा टाकते, हिरवी वेल जे आपण म्हणतो ते. आणि जर जास्त खूपच जुनी मलई असते तर तूप बनवताना अजिबात स्मेल येत असते पूर्ण घरभर, म्हणजे सर्व घरातले सांगायला लागून जातात की अजिबात वास येत आहे. असंही होतं कधी कधी, जास्त दिवस आपण कुठं बाहेरगावी गेलो काय झालं तर तेव्हा पण असं जर टाकलं तर तुपाला छान चव येते, सुगंध येतो. परत अगदी कमी गॅस करून आम्ही जेवणाचं काम करून घेतलं आणि जे जेवणाचे भांडे निघालेले होते ते मी घासून घेत आहे. म्हणजे कसं आहे, एवढे कामं होऊन गेले तूप बनत. तूप लगेच बनत नाही, तूप बनायला वेळ लागतो. जर आपल्याला पटकन बनवायचं असेल तर मोठा गॅस करून त्याला तिथं उभं राहून करावं लागेल. पण कमी गॅस करून बघा मी मस्त छान इथं तूप करून घेतलं माझे. त्याच्यानंतर तूप बनवता भरपूर असे कामं होऊनही गेले. तूप झालं हे चेक करण्यासाठी पाण्याचे शिंतोडे तुपात टाकायचे आणि अगदी तेलात पाणी पडल्यावर कसा आवाज येतो तसा आवाज आला तर समजायचं आपलं तूप हे बनून तयार झालेलं आहे. गॅस लगेच बंद करायचा. तुपाची छान चव मेंटेन राहण्यासाठी काचेच्या भांड्यातच तूप भरायचं. मी नेहमी तसंच करते, काचेच्या भांड्यातच तूप भरते. आणि काही प्लास्टिकच्या भांड्यामध्ये जर असं भरलं तर त्याची थोड्या दिवसानंतर टेस्ट बदलून जाते. थोडंसं असं जे ताजं तयार झालेलं हे तूप आहे चेहऱ्याला लावायचं, खूप छान वाटतं. सुगंध तर खूप छान आहेच, पण चेहरा आपला मस्त मॉइश्चराईज करतो. तूप कोमट झाल्यानंतर गाळणीने असं गाळून घेते, बारीक कपड्याने बी गाळलं तरीही चालतं. दिसायला इतकं सुंदर दिसतंय की नाही, हो की नाही. हे जे ताक आहे याला आंबटपणा आणण्यासाठी याच्यामध्ये मी थोडीशी दही टाकते, तर याच्यामुळे पटकन आंबट होते हे ताक. आणि गाळणीने व्यवस्थित बेरी असं निघत नाही, म्हणजे बेरीचं तूप निघत नाही. तर मी काय करते, कॉटनच्या कपड्याने असं त्या बेरीला दाबून सर्व त्याचं तूप जे आहे ते काढून टाकते. आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आई आम्हाला याच्यामध्ये साखर टाकून मस्त चॉकलेट टाईप असं बनवून द्यायची. थोडंसं चण्याचं पीठ टाकायची, दूध टाकायची, खूप छान मस्त लागायचं ते. नंतर थोडंसं इथं ऊन पडलं होतं कारण पाऊस चालूच आहे कंटिन्यू, पण थोडं ऊन पडलं, मग ते जे ओले वातडे जे कपडे असतात ते काढलेले होते ते परत मी टाकले. पावसाळ्यामध्ये आपली हेच असतं की कपडे काढा आणि टाका, तर पटकन ते टाकले. आणि मग जे वाळलेले कपडे होते त्यांच्याही मला घड्या करून घ्यायच्या होत्या, तर जेवढे ओले वातड होते तेवढे टाकले आणि जे वाळलेले होते त्यांच्याही मी घड्याच करून घेते लगेच. नंतर मग चहाची वेळ झाली होती, तर मग मी मस्त इथं गॅलरीमध्ये बसून चहा घेतला, कारण सकाळचा चहा धावपळीतच होतो, सकाळची कामं एवढे असतात, पण संध्याकाळचा चहा मात्र निवांत घेते.
साईड बाय साईड स्वयंपाक करता करता मी लोणचं टाकून घेत आहे. लोणचं म्हणजे काय, मोठ्या अशा साईडच्या 2 कैऱ्या आहेत तोतापुरी यांचं. फक्त महिनाभर गेलं म्हणजे बस आहे, कारण की मार्केटमध्ये लोणच्याच्या कैऱ्या बघायला मी भरपूर वेळेस गेली, पण पाऊस जो आहे मे महिन्यापासूनच सुरुवात झाली होती आणि त्याच्यामुळेच कदाचित कैरी मार्केटमध्ये खूपच कमी प्रमाणात येत असावी असं मला वाटतं. तर इथं मी तेल कडकडीत असं गरम करून थंड केलं आणि मोहरीची डाळ त्याच्यात टाकली आणि जे बाकीचे मसाले आहेत त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद पावडर, हिंग, गरम मसाला, अख्खे मसालेही टाकतात काही जण आणि मीठ चवीनुसार, हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले ती याच्यात डाळमध्येच, मोहरीची डाळमध्ये आणि ढवळून घेतलं. आता बडीशोप, जिरं आणि धणे जे आहेत ते जाडसर मिक्सरमधून काढून घेतले होते मी आणि तेही मिक्स करून घेतला आहे. आता हे जे लोणचं आहे याचा शॉर्ट मी अपलोड केलेला आहे, त्याच्यावर डिटेल पूर्ण प्रमाण सांगितलेलं आहे, कारण की हे लोणचं काही खूप जास्त दिवस टिकवायचं आहे असं म्हणून त्याच्यात कैरीचे या ज्या फोडी आहेत यांना हळद वगैरे लावून यांचं पाणी काढतात, तर तसं काही करत नाही आहे, कारण की हे इन्स्टंट लोणचं आहे. जेमतेम महिनाभर ते चालेल सर्वजण असल्यावर. तर आता हे सर्व मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर याच्यात कैरीमध्ये मी मिक्स केलेलं आहे. कोमट बिलकुल नको, थंड करायचं आणि मगच, नाहीतर मग ही जे टेस्ट आहे लोणच्याची ती खराब होते. तर हे बघा, छान असं आपलं लोणचं इथं तयार आहे, एकदम झटपट तयार होतं. रात्रीच्या जेवणामध्ये खिचडी, थोडीशी दुपारी भाकर बनवलेली होती ती उरलेली होती आणि तोंडी लावायला अख्खी भेंडी, भरली भेंडी आपण म्हणतो, ते बनवलेले होते. जसं जसं लोणचं मुरलं जातं तसं तसं लोणच्याला असं खार सुटतो आणि पाणी सुटतं. हे बघा, मस्त 1-1.5 तासानंतर लोणचं असं झालेलं आहे. चला, आजचा व्हिडिओ हा मी इथंच एंड करते. आवडला असेल तर एक लाईक आणि अशाच डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटते अशा छान एका व्हिडिओ आणि टिप्स घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.